नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 18 फेब्रुवारी 2024. आता मी खाणार आहे मुळा. मुळा म्हणजे कुठला? पांढरा मुळा तो खाणार आहे मी. इथं मुळा कुठं दिसेना झाला. काल आणलेला, काल सोमवारचा बाजार होता ना, पप्पांनी मुळा आणलेला, पण काय मला घावना झाला आहे मुळा. हां इकडं आहे मुळा, इकडे ठेवला आहे. यो हाय मुळा. तर यो मला चिरायला पाहिजे. याला बारीक बारीक चिरून घेतो मुळा. लय भारी लागतो खायला. जरा चिरून घेतो, म्हणजे अशा बारीक बारीक वड्या करायच्या. म्हणजे लय पण नाही चिरणार मी, थोडंसं खाण्यासाठी. दररोज 3-4 फोड्या खायच्या, शरीराला चांगलं असतं खाल्ल्या. बस एवढंच, एवढंच. लय खायचं नाही, 4-5 दररोज खायच्या. आता मला हे धुवून घेतलं पाहिजे. धुवून घेतला आता. ह्याच्यावर थोडंसं मीठ टाकतो. मीठ टाकलं का नाही लय भारी लागते. म्हणजे चव येण्यासाठी मीठ टाकायचं थोडंसं. हे बघा, जरा खाऊन बघतो कसं लागते. जरा कडवट लागते, पण चांगलं लागते. भार लागते मीठ टाकल्यावर. एकदम काकडीवाणी लागते. काकडी कशी लागते तसं लागते. आईला देतो. आईला कसं लागते बघा, आईला देतो खायला. आई मुळा पाहिजे काय? लाईट बंद का केल्या? मुळा पाहिजे का? मुळा होय, खाऊन बघ की. नाही, एकदा खाऊन बघ की. नुसतं खाऊन बघ की, मीठ टाकले बघ तर. खा की नुसतं करून त्या. हा चांगलं लागते. नुसतं अर्धा खाऊन दाखव तर. नुसतं मुळा घेतली, दाताला लावली आणि ठेवली. मीठ टाकलंय बघ की. खायचं चांगलं असते. हां नको म्हणते आहे का? मी कसं खाऊन दाखवतो बघा. हे ठीक आहे. कडू लागत नाही म्हणताना डोक्यावर असं काय घेतल्यास? इथं उकडायला लागलंय, निरा थंड वाजायला लागल्या. हे का पंखा लावलाय मी. हे काय उकडायला लागले, निरा थंड वाजायला लागल्या. त्यामुळं काय फेकून देऊ वय? तू खाचेल म्हणून चिरलाय मी. असं हे खातो आता सगळा येऊ मुळा. आता ठेवतो असंच, कारण की आता जेवायचं नाही अजून. आता काही खाऊन उपयोग नाही. आई पण काही खायना झाले, नको म्हणा लागल्या. जरा खाल्ला, फक्त दाताला लावायला लागल्याशी खायना झाल्या. कडू लागायला लागलाय ना मुळा. असू दे, कडू लागू दे, पण शरीराला मुळा खाल्लेलं चांगलं असते नाही. काकडी पण आहे इथं. हे काय हो, यो डबा मी बाहेर काढलेला आत्ता. का म्हणून काढलेलं माहिती आहे का? माझं ते स्टँड आहे का नाही, ते घावणं झाले. मग ते मी व्हिडिओ करण्यासाठी यो डबा इथं लावला. ह्याच्यावर मोबाईल ठेवला, पण मोबाईल काय असा वागतोय, असा होते मोबाईल. असं काय सरळ होईना ह्याच्यावर. त्यासाठी मी हा डबा काढलेला आत्ता. आता यो डबा ठेवतो इथं. सगळं सामान इथंच आहे. यो डबा इथं होता ना. हो, बसनच झालाय. काढल्यावर निघतोय सहज, आणि बसताना बसत नाही लवकर. ते काय माझा हात दुखायला लागला मोबाईल धरून. ते स्टँड पप्पानी कुठं ठेवलं तेच कळणं झाले. म्हणजे मी चुकून बाहेर ठेवलेलं ना, मग पप्पा नेमकं ठेवतात कुठं तेच कळना. मगाच्यानं स्टँड हुडकलं, पण काय स्टँड घावं ना.
ही काय काकडी पप्पाने आणल्या. ही काय एवढी काकडी आणल्या काल. मला माहीतच नाही, मी आत्ता बघितलो ना इथं काकडी आणल्या. आता मस्तपैकी धुवून खायला पाहिजे आता मला. इथं ठेवतो नंतर खातो. पण माझं ते स्टँडच गावणं झाले. सगळीकडं हुडकलं. स्टँड कुठे ठेवलं आहे नेमकं? हा सगळीकडं हुडकले, स्टँडच गावणार. नेमकं पप्पा कुठे ठेवतात काय माहिती. म्हणजे आल्यावर गावतं, पप्पा आले की गावतं. कारण की त्यांना माहीत असतं ना कुठे ठेवले स्टँड. स्टँड म्हणजे माहीत आहे का तुम्हाला काय? ते सेल्फी स्टिक नेमकं कुठे ठेवलेत ते. आणि आल्यावर मग त्यांनाच माहीत असतं ना मी कुठे ठेवले सेल्फी स्टिक. सगळीकडं हुडकलं. कधी कधी गावतंय मला, कधी कधी हितं असते ह्याच्या खाली, कधी हितं, कधी हितं, तिकडं असं कुठेतरी ठेवतात. ह्याच्यावर कपडावर सगळीकडं बघितलं पण काय सेल्फी स्टिक गावं ना. आता बघूया पप्पा आल्यावर बघतो. काय प्यायला आले? जिरा सोडा का? संपलंय ते, संपलंय. आणू काय जिरा सोडा? हा नको का? ती बाटली कशाला उगाच नुसतं आणतो म्हणताना नको म्हणत्या. कपडे वाळले नाहीत अजून. मित्रांनो, हे जे गवत असते ना, हे वर जे वाढले का नाही, घाणेरीची झाड आहेत बघा. ही मी 2-3 महिन्यापूर्वी काढलेली. कारण की सगळी बाहेर येत होती ना इकडं. काढलेली 2-3 महिन्यापूर्वी आणि वाढलं बघा हे सगळं. हे इथलं नाही वाढलेलं आहे. नाहीतर इथं तर लय होती घाणेरीची झाडं ही अशी. इथलं सगळं मी काढलेलं, तरी पण अजून दुसरं उगवलं आहे का ही झाडं. ही बघा ही अशी बाहेर येते ती. म्हणजे हे सगळं इथं येतात ना बाहेर. मग हे सगळं असं छाटायला लागते सगळं. मग हे बघा इथं पण आले. हे काय वाळलं सगळं. पाक असं खाली खाली येतं आहे. एवढं असं खाली खाली येत जाते ना, त्यामुळं काढायला लागते सगळं. आहे सगळं इकडे येते, खिडकीला लागते सगळं. आता एक काढायचं, पण आता मला काढायला शिडी नाही ना, शिडी लागत्या. म्हणजे इथनं शिडी लावून चढता येते ना. इथनं स्लॅबवर तर मला काय चढता येत नाही. इकडं पण काय स्लॅबवर चढता येत नाही. नाही तर इकडं जाऊन तिथं डायरेक्ट उडी मारून सगळं काढलं असतं मी. पण आता वाटच नाही ना. इथनं पण चढायचं म्हणजे पाय बी घसरला म्हणजे कशाला उगाच. असं येतंय चढायला, पण मला येत नाही. त्या मोठ्या भावाला येते, मला येत नाही चढायला इथनं. नाहीतर इथनं चढून इथं मी पत्रा पण टाकला आहे बघा. कारण की खाली ऊन पडू नये म्हणून वर पत्रा टाकला आहे आम्ही. नाहीतर हे सगळं उघडत होतं. तेव्हा सगळं ऊनच पडत होतं इथं. आम्ही जेव्हा नवीन राहायला आलं तेव्हा गायडा केली. इथं 2 खांब टाकले. इकडे एक खांब टाकला आडवा, तिकडे एक आडवा खांब टाकला आणि ह्याच्यावर असा पत्रा टाकला म्हणजे खाली सावली पडू दे म्हणून. आता बघा कशी सावली पडते. म्हणजे असं डोकं पाहिजे काय ना काहीतरी करायला. ही पाईप पण इथंच ठेवलं आहे. काय पाईप अशी पागून पाक मऊ होईल की पाईप. सगळी इथंच ठेवलं बघा भावानं. आता ही मला दुसरीकडे ठेवली पाहिजे. ही काय सगळी मऊ झाड झाल्या उन्हानं. परत पाक उन्हानं बाद होणार ना सगळी पाईप. त्यामुळं म्हटलं दुसरीकडेच ठेवावं. इथं ठेवतो सावलीत, म्हणजे सावलीत एकदम सेफ राहते ना. मगाच्यानं 2-3 तास झालं उन्हात पडल्या पाईप, पाक मऊजार झाल्या. म्हणून म्हटलं आपलं सावलीतच ठेवावं. कारण की उन्हाळा सुरू झाला ना आता. ऊन पण लई कडक पडतं आहे. काय माझं डोकं तापलं 2 मिनटात. आत्ता एक 2-3 मिनटं फक्त उभा राहिलेलो बाहेर, तवर का माझं तापलं डोकं आहे काय. आता जाऊन झोपतो घरात. लई पण उन्हात नको फिरायला.